देशातील तब्बल 92,000 शाळा बंद झाल्या आहेत आणि धक्कादायक बाब म्हणजे पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या 10 विद्यार्थ्यांपैकी फक्त 6 विद्यार्थीच 12वी पर्यंत पोहोचत आहेत। देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये नेमकं काय चाललेलं आहे आणि ह्या सर्वांचा विद्यार्थी आणि पालकांवरती नेमका काय परिणाम होतोय हे आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। नमस्कार, मी संदेश। आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। नीती आयोगाच्या अहवालानुसार सन 2017-18 ते 2022-23 या 5 वर्षांमध्ये देशभरातील सुमारे 92,000 शाळा बंद झाल्या आहेत। त्याचबरोबर सध्या देशभरामध्ये 1 लाखापेक्षा अधिक शाळा अशा आहेत जिथे एकच शिक्षक आहेत। त्याचबरोबर धक्कादायक बाब म्हणजे देशभरामध्ये सुमारे 7,993 शाळा अशा आहेत जिथे एकही विद्यार्थी नाही। अहवालानुसार पहिलीत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक 10 विद्यार्थ्यांपैकी सुमारे 4 विद्यार्थी हे 12वी पर्यंत पोहोचत नाहीत। याचाच अर्थ असा आहे की सुमारे 40% विद्यार्थी हे अर्धवट शिक्षण सोडत आहेत। नेमकं कोणत्या टप्प्यामध्ये किती विद्यार्थी गळती होत आहे त्याबद्दल आपण आता माहिती समजून घेऊ। नीती आयोगाच्या अहवालानुसार प्राथमिक ते उच्च प्राथमिक या टप्प्यामध्ये सुमारे 8% विद्यार्थी गळती होत आहे। त्याचबरोबर उच्च प्राथमिक ते माध्यमिक या टप्प्यामध्ये सुमारे 14% विद्यार्थ्यांचं शिक्षण सुटत आहे। तसेच माध्यमिक ते उच्च माध्यमिक ह्या टप्प्यामध्ये सर्वाधिक म्हणजेच 25% विद्यार्थ्यांचं शिक्षण सुटत आहे। याचाच अर्थ असा आहे की 10वी नंतर अनेक विद्यार्थी शिक्षण घेत नाहीत। विद्यार्थी गळती मागील काही महत्त्वाची कारणे अहवालामध्ये सांगितली आहेत। यामध्ये माध्यमिक शिक्षणाचा वाढलेला खर्च, शिक्षणासोबत प्रवास, पुस्तके, परीक्षा शुल्क आणि इतर खर्च, अनेक किशोरवयीन मुलांना रोजगार करावा लागतो। त्याचबरोबर मुलींमध्ये अल्पवयीन विवाह आणि स्वच्छतागृहासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव ही कारणे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर नेत आहेत। अनेक सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या खूपच कमी झाली आहे। त्यामुळे सरकारकडून शाळांचे विलीनीकरण, एकात्मिक शाळा आणि नवीन शैक्षणिक धोरणानुसार मोठ्या शाळा विकसित करण्यावर भर दिला जात आहे। यामुळे लहान शाळा बंद होत असल्याचे चित्र दिसत आहे। महाराष्ट्रातही शाळांची संख्या घटली आहे। अहवालानुसार गेल्या काही काळामध्ये राज्यातील शाळांची संख्या देखील कमी झाली आहे। मात्र शिक्षक विद्यार्थी गुणोत्तराच्या बाबतीत महाराष्ट्राची स्थिती तुलनेने चांगली असल्याची अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे। हा अहवाल केवळ आकडेवारी नसून देशाच्या शिक्षण व्यवस्थेसमोर उभ्या असलेल्या आव्हानांची जाणीव करून देणारा एक महत्त्वाचा इशारा आहे। विद्यार्थी शिक्षणापासून दूर का जात आहेत, शाळा बंद होण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत आणि सरकारने या संदर्भात कोणती पावले उचलावीत, या सर्व विषयावरती गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे। मित्रांनो, तुमच्या परिसरातील शाळांची सध्याची स्थिती कशी आहे याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर त्याबद्दल अवश्य माहिती घ्या आणि त्या संदर्भात त्या व्हिडिओवरती नक्की कमेंट करून सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।